नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलच्या ऑनलाईन कोर्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या 3 दिवसापासून आपण सर्व लेक्चर्स अगदी मन लावून बघत असाल अशी अपेक्षा बाळगून पुढच्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत. सगळ्यात पहिला जो टॉपिक होता की भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी या संदर्भातलं सगळ्याच्या सगळं जे मटेरियल आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण ते पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, आपण ते प्रत्यक्ष शिकलेला सुद्धा आहात. आणि अगदी बोलल्याप्रमाणे जो जो टॉपिक आपला होणार आहे त्या टॉपिकवर एक छोटीशी टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत. आणि ती जी टेस्ट आहे ती सोडवताना एका प्रश्नाच्या अनुषंगाने किती प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात, आयबीपीएस नेमका कोणत्या पॅटर्नने प्रश्न विचारतं, हे सगळं सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून जे आपण पाहिलं की भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, RTI 2009, मोफत व सक्तीचं शिक्षण अधिनियम 2009, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम 2011 अद्ययावत तरतुदींसह त्यानंतर विद्यार्थी लाभाच्या योजना, या सगळ्या ज्या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये पाहिल्या आहेत त्यातल्या एका एका टॉपिकवर आपण एक टेस्ट कंडक्ट करणार आहोत. त्याची PDF आपल्याला येऊन जाईल. परंतु हे जे प्रश्न आहे हे प्रश्न जर आपण जसेच्या तसे त्याचा अभ्यास केला, जशाच्या तसे त्या प्रश्नांना आपण जर पाहिलं, हाताळलं, तर नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर चला सुरू करूयात. की आज बघा स्पष्ट दिसतंय समोर की भारतीय राज्यघटनावर त्यावर आधारित शिक्षण तरतुदी आणि त्यावर आधारित प्रश्न मंजुषा. ही जी प्रश्न मंजुषा आहे, हे जे प्रश्न आहेत यावर, या टॉपिकवर, याच्या पलीकडे दुसरा कोणताही प्रश्न येणार नाही असं माझं ठाम मत आहे. आणि आपण त्या पद्धतीने पुढच्या टेस्ट कडे जाऊयात. भारतीय राज्यघटना व त्याच्यावर आधारित चाचणी. एक एक प्रश्न आपण क्रमाने पाहूयात. सगळ्यात पहिलाच प्रश्न तुम्हाला दिसतोय, तुम्ही तो वाचून घ्यायचा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्न हा 36 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला सोडवायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 100 प्रश्न आणि 100 गुण आणि 1 तासाचा वेळ आहे. म्हणून कोणताही प्रश्न हा वाचून त्याचं आकलन करून त्याचं उत्तर लिहिण्याचा हा संपूर्ण जो कालखंड आहे तो 36 सेकंदाचा असायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जास्त वेळ जायला नको. पुढचा जर प्रश्न जर आपण वाचला तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत, आणि स्पष्ट ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. ऑप्शन वाचून घ्या. 350, 351, 352 आणि 350A हे ऑप्शन समोर दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या ज्या भाषिक तरतुदी आहेत त्या भाषिक तरतुदी ज्या आहेत 341 पासून 352 पर्यंत राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत. जर राज्यघटनेमध्ये या तरतुदी दिलेल्या आहेत तर हा जो 350A कलम आहे हा आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद काय आहे की कुठल्याही बालकाला मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा त्याचा काय आहे, अधिकार आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्याची जी तरतूद आहे ती कुठे आहे, 350A मध्ये. प्रश्न काय विचारलाय, हिंदी भाषेच्या विकासासाठीचे निर्देश असा प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 351. बघा आपण काय म्हटलंय, राज्यघटनेवर तर आपण प्रश्न मंजुषा काढूच शकत नाही. राज्यघटनेचा अभ्यास करायला काय आपल्याला काय असं एका महिन्यामध्ये ते काय कम्प्लीट होणार नाही. आपल्याला फक्त शैक्षणिक तरतुदी बघायच्या आहेत आपल्याला. तर भाषेसंबंधित तरतूद आहे हिंदी भाषेच्या विकास संदर्भात 151 मध्ये येते. जो आपण राज्यघटना आणि त्याची शैक्षणिक तरतुदी पाहताना 350 पाहिला, त्याच्यामध्ये मातृभाषेतून विद्यार्थ्यांना बालकांना शिक्षण दिलं पाहिजे ही त्याच्यामध्ये तरतूद पाहिली. याही पलीकडे जर प्रश्न फिरलाच तर याही पलीकडे याच्यावर जर प्रश्न फिरला तर प्रश्न फार हा येऊ शकतो हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये. हिंदी ही आपली कार्यालयीन कामकाजाची भाषा ठेवण्याचे तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे, तर ते राज्यघटनेच्या 343 या कलमामध्ये दिलेलं आहे. म्हणजे यावर काही झालं भाषिक गोष्टीवर तर काय येऊ शकतं, 343 कलम, हिंदी भाषा ही कशात असली पाहिजे, कार्यालयीन कामकाजाची केंद्राची भाषा. त्याच्यानंतर 351 हिंदी भाषेच्या विकासासाठीचे निर्देश. शब्द वेगवेगळे बघा, हिंदी भाषा कार्यालयीन कामकाजाची भाषा 343 आणि 351 हिंदी भाषेच्या विकासासाठीचे निर्देश. आणि जे आपण शिकलेलो आहोत, जे आपल्या फार व्हेरी इम्पॉर्टंट IMP जे आहे आपल्यासाठी ते आहे 351 मातृभाषेतून शिक्षणाची जी तरतूद केलेली आहे. म्हणजे कलम 29 आहे. कलम 29 काय सांगतोय, या देशातला कोणताही नागरिक त्याची स्वतःची लिपी, भाषा, संस्कृती, धर्म त्याला जपण्याचा आणि संरक्षित करण्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराला अनुसंगून इथे 350A मध्ये काय तरतूद केलेली आहे,
मातृभाषेतून शिक्षणाची तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे. चला, पहिला प्रश्न समजला असेल, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. इतका वेळ घ्यायचा नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आहे फक्त 36 सेकंद, स्पष्टीकरणाला वेळ जातोय. पुढचा प्रश्न वाचून घ्यायचा लगेच. तुमचा प्रश्न वाचून झाला असेल अशी अपेक्षा करतो. लगेच ऑप्शनही वाचायचे आहेत, ऑप्शनही वाचून झाले असतील अशी अपेक्षा करतो. चला प्रश्न वाचूया. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या भागात केलेला आहे? मूलभूत कर्तव्य. आता मुळात भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे एकूण जे 22 भाग आहेत, तसे ते काही ठिकाणी तुम्हाला 24 पण दिसतील, कारण त्याच्यामध्ये काही जे भाग आहेत त्या भागाच्या पुढे ए दिलेला आहे, म्हणजे तो भाग ए पण केलेला आहे, म्हणून तो एक भाग एक्स्ट्रा झालेला दिसतो. आता बघा, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 4 ए असे ऑप्शन्स आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, एक तर आपल्याला इलिमिनेशन पद्धत यायला पाहिजे किंवा आपल्याला डायरेक्ट भाग टाईप पाहिजेत, पाठ पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं शिक्षणाशी संबंधित जी तरतूद आहे ते भाग 3, भाग 4 याच्यामध्ये भारतीय शिक्षणाची तरतूद या राज्यघटनेमध्ये केलेली आहे. म्हणजे 3 आणि 4 याच्यामध्ये एक तर ते उत्तर असलं पाहिजे. पण आता इथे आपली अडचण झाली, ते 4 ए पण आलंय, बरोबर. आता भाग 2, भाग 2 मध्ये विषय आहे नागरिकत्वाचा. भाग 2 मध्ये काय दिलेलं आहे? नागरिकत्व. नागरिकत्व कसं मिळतं, कसं रद्द होतं, हा काय आपला परीक्षेचा विषय, त्यामुळे तो बाजूला काढूया आपण. आता भाग 3, भाग 3 मध्ये दिले आहे मूलभूत हक्क. किती? 12 ते 35 ही झाली कलम. भाग 4 मध्ये मूलभूत नाही, मार्गदर्शक तत्वे, कलम 36 ते 51. आपलं उत्तर आहे भाग 4 ए. बघा, आता भाग 4 ए आहे, याच्यावर 2 प्रश्न येऊ शकतात. कोणते? भाग 4 ए मध्ये पाठीमागे IBPS ने प्रश्न विचारला होता की भाग 4 ए जो आहे तो कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार आला होता? ती समितीची होती स्वर्णसिंग समिती. या समितीच्या अहवालावर त्यांनी एकूण 8 मूलभूत कर्तव्य सुचवली होती. बघा, प्रत्येक वेळेस असं होतं की समिती एखादी गोष्ट सुचवते, समजा त्यांनी 300 शिफारसी सुचवल्या तर शासन त्यातल्या 200च मान्य करतं, 100 मान्य करत नाही. इथे उलट झालेलं आहे. त्यांनी 8 मूलभूत कर्तव्य काय दिली होती? शिफारस केली होती, परंतु भारत सरकारने एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला भाग 4 ए मध्ये. भाग 4 ए हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. म्हणजे जर स्वर्णसिंग समिती सालच जर पाहायचं झालं तर 1976 जी 42 घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ज्याला आपण म्हणतो, ते 1976 ला आलेली आहे. त्याच्यामधून 10 मूलभूत कर्तव्य टाकलेली आहे भाग 4 ए मध्ये. तर प्रश्न काय आपला? मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या भागात केलेला आहे, हा याच्यावर प्रश्न पडू शकतो. याच्याही पलीकडे जर पुढे जायचं झालं तर कोणता प्रश्न पडू शकतो हे आपण बघूयात. 4 ए मध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? 10. कशानुसार? स्वर्णसिंग समितीच्या अहवालावर 42वी जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य आहेत. आणि आता जर म्हटलं 42व्या घटना दुरुस्तीनुसार किती मूलभूत कर्तव्य आहे, तर ती आहे 10. स्वर्णसिंग समिती शिफारस, त्यांनी किती शिफारस केली होती? 8. आता जर प्रश्न विचारला की आता किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर आता मूलभूत कर्तव्य आहेत 11. कारण ती जी मूलभूत कर्तव्य आहे ती आपल्याशी संबंधित आहे आणि ते आहे 11वे मूलभूत कर्तव्य, ज्याला आपण 4A मधलं के पण म्हणू शकतो. जर असा प्रश्न आला की 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 साली झाली ती 86व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये कितवे मूलभूत कर्तव्य ऍड झाले? तर 11वे. कोणते ऍड झाले? तर 4A के, हे 11वे लक्षात ठेवायचं. मग कोणतं मूलभूत कर्तव्य आहे ते? यथाशक्ती पालक किंवा आई वडील आपल्या मुलाला किंवा पाल्याला वय वर्ष 6 ते 14 वयोगटामध्ये प्राथमिक शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देतील, हे त्या पालकाचे किंवा त्या माता पित्याचे कर्तव्य आहे. अशी तरतूद 11व्या कर्तव्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 10 कर्तव्य आहेत, ते एकदा बघून घ्या. देशाचा अभिमान बाळगणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, असे बरेचसे. त्याच्यामध्ये एक अशी तरतूद आहे जी कायम पेपरला विचारली जाते, जो आजचा दिवस आहे, मतदान करणे. मतदान करणे ही भारतीय राज्यघटनेमध्ये
तो कायदेशीर अधिकार आहे, ते मूलभूत कर्तव्य नाही. म्हणजे एखाद्या भारतीय नागरिकाने मतदान केलं नाही तर त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही होऊ शकत नाही. ही एक गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायची आहे. ही 10 मूलभूत कर्तव्य एकदा बघून घ्या. आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते 11व ते एकदा चेक करून घ्या. थोडक्यात काय, 11वी मूलभूत कर्तव्य 86 घटना दुरुस्तीनुसार आले तर प्रश्न आला ऑप्शन मध्ये 4A आणि आपलं जे उत्तर आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 4A. आलं लक्षात? याच्यावर कोणताही प्रश्न फिरला तरी पण तो आपल्याला सांगता आला पाहिजे. चला पुढे जाऊयात. अजून एक महत्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं होतं असं की भाग 3 आणि भाग 4 मध्ये काय फरक आहे आणि भाग 4A मध्ये काय फरक आहे. तर भाग 3 मध्ये असा, भाग 3 आणि भाग 4 मध्ये एक फरक आहे जो मी तुम्हाला लेक्चर मध्ये शिकवलेला आहे. भाग 3 मध्ये आणि 4 मध्ये सगळ्यात महत्वाचा फरक आहे, हे जे आहेत मूलभूत हक्क जे आहेत ते न्याय प्रविष्ट आहेत आणि हे जे आहेत, हे जे दोन्ही आहेत हे काय आहेत, न्याय प्रविष्ट नाही. समजा असं आपण समजू, समजा एखाद्या बालकाला आई वडिलांनी शाळेत पाठवलं नाही. शाळेत पाठवण्याची जबाबदारी 4A मध्ये मूलभूत कर्तव्यात आहे. त्यांच्यावर याच्यानुसार कोणतीही कायदेशीर कार्यवाही करता येणार नाही, त्या बालकाला दाद मागता येणार नाही. परंतु भाग 3 मध्ये जे न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क जे आहेत, कलम 21A त्याच्यामध्ये काय सांगितलंय, वय वर्ष 6 ते 14 किंवा एखादे बालक 14 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्याला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्याची जबाबदारी आहे. राज्य म्हणजे कोण? केंद्र सरकार, राज्य सरकार, कटक मंडळे, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, सर्व राज्याच्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या सगळ्या यांची जबाबदारी काय आहे, त्यांना त्या बालकाला 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा उपलब्ध करून देणं, शिक्षण उपलब्ध करून देणं ही राज्याची जबाबदारी आहे. हे मूलभूत हक्क आहे आणि जर एखाद्या बालकाला ते उपलब्ध झालं नाही तर ते बालक न्यायालयात स्वतःच्या शिक्षणाच्या हक्कासाठी दाद मागू शकतं. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये 2 शब्द आहे, एक आहे मोफत आणि दुसरा आहे सक्तीचे. मोफत आणि सक्तीचे शिक्षण. मोफत हा शब्द बालकासाठी आहे आणि सक्ती हा शिक्षण आपलं राज्य प्लस पालक यांच्यासाठी आहे. ही सक्ती आपल्यावर आहे की बालकाला मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे. मला नाही वाटत त्याच्या पलीकडे या टॉपिकवर कुठला एखादा वेगळा प्रश्न पडेल. भाग 3 मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. भाग 4 आणि भाग 4 हे न्यायप्रविष्ट नाही. यातलं एखाद्या गोष्टीचं उल्लंघन झालं म्हणून काय करता येणार नाही, न्यायालयाकडे दाद मागता येणार नाही. कोणत्या याने भाग 3 मध्ये मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर कोणत्या अधिकाराने आपण न्यायालयात दाद मागू शकतो? आपण थेट सर्वोच्च न्यायालयात, सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालयात दाद मागू शकतो कलम 226 नुसार. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न येणार नाही त्याच्यावर, पण एक जनरल नॉलेज म्हणून तुमच्या लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल. अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? ऑप्शन 26, 27, 28, 29 अशाच क्रमाने ऑप्शन येतील कन्फ्यूज करण्यासाठी. बघा 26 आणि 27 जे कलम आहेत ते धार्मिक गोष्टींशी संबंधित आहेत. कलम 28 आणि 29 जर दोन याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं, 2 प्रश्नांच्या पूर्वी मी एक स्पष्टीकरण दिलं होतं की कलम 29 मध्ये काय आहे, कुठल्याही भारतीय नागरिकाला आपली भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. मुळात हा प्रश्न बरोबर आहे. ऑप्शन मात्र याच्यापैकी दिलेलं नाही. याच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कलम 30. कलम 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या 30व्या कलमामध्ये आहे. चला पुढे बघूया. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे काय म्हटलंय? भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे मी अगोदर सांगितलं, न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट नाही, ताठर आहेत आणि लवचिक आहेत. आता तुम्हाला असं वाटेल ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होईल थोडस की ही काय गडबड आहे नेमकी. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत का? नाही. मग न्यायप्रविष्ट कोण आहे? मूलभूत हक्क. बघा इतकं पाठ करायचं ना, हे डोक्यातच बसलं पाहिजे फिट. आलं का उत्तर आलं पाहिजे आपल्याला खडकन. 30 सेकंद झाले, 2 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. पुढे न्यायप्रविष्ट नाही, बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं 4 भाग 4 कलम
36 ते 51 तोंडपाठ झालं पाहिजे एकदम. पुढे काय कसे आहेत ते? ताठर आहेत का? नाही. लवचिक आहेत का? नाही. मग काय? ताठर पण नाही, लवचिक पण नाही. कोणतरी एक तर बरोबर पाहिजे त्याच्यामधलं, बरोबर का नाही? ते तसं नाही. बघा याच्यामध्ये काय आहे, आपली भारतीय जी राज्यघटना आहे ती अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक. म्हणजे उदाहरणार्थ मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती टोटली राज्यघटनेतून काढून टाकता येतील का? नाही. म्हणजे ते काय झाले, ताठर पण आहेत परंतु त्याच्यामध्ये बदल करता येईल का? हो. म्हणून ते लवचिक पण आहेत. म्हणजे ते अंशतः ताठर पण आहेत आणि अंशतः कसे आहेत? लवचिक पण आहेत. मग एखादं मार्गदर्शक तत्व आहे त्यात बदल झालेत का आतापर्यंत? हो झालेत. 39 मध्ये बदल झालाय, 45 मध्ये बदल झालाय, 48 मध्ये बदल झालाय. याचं आपल्याला गरज नाही. तसं हे बालकांशी आणि महिलांशी संबंध आहे, एकदा चेक करून घ्या तुम्हाला गरज पडली तर. कलम 45 मध्ये बदल झालाय. पूर्वी 6 ते 14 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची तरतूद होती. आता 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद त्याच्यामध्ये आलेली आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 86व्या घटना दुरुस्तीनुसार. म्हणजे काय की याचं जर परफेक्ट उत्तर काढायचं झालं तर ते कसे आहेत? ते न्याय प्रविष्ट नाहीत. मी तुम्हाला सांगितलं मूलभूत हक्क सुप्रीम कोर्टामध्ये कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालयामध्ये कलम 226 नुसार आपल्याला डायरेक्ट मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात देशाच्या विरोधामध्ये काय करता येते? तक्रार दाखल करता येते. इतके हक्क राज्यघटनेने आपल्याला दिलेले आहेत. राज्यघटनेने आपल्याला इतके हक्क दिलेले आहेत की आपण राज्यघटनेच्या एखाद्या गोष्टीच्या विरोधात सुद्धा आपल्याला बोलता येऊ शकतं, त्याच्या विरोधातली दाद मागता येऊ शकते. इतके हक्क राज्यघटनेने आपल्याला दिलेले आहेत. त्यासाठी खरं पाहता रोज सकाळी उठल्यावर या संविधान निर्माणकर्त्यांचे जे सगळी मंडळी होती सगळीच्या सगळी या सगळ्यांचे खरं पाहता पाय धुवून आपण पाणी पिलं पाहिजे. इतके आपल्याला हक्क आपल्याला दिलेले आहे याची जाणीव आपल्याला नाही, कारण ते आपल्याला आयते मिळालेले आहे. त्यासाठी कुठलाही संघर्ष करावा लागलेला नाही आपल्याला. पुढे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये पंचायतीच्या कार्यात शिक्षण या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे? पंचायतीच्या. बघा काय म्हटलंय, 10व्या 11 काय हे महत्वाचा शब्द वाचायचा, परिशिष्ट वेगळे. बरं का, परिशिष्ट राज्यघटनेतले वेगळे, भाग वेगळे आणि कलम वेगळे. कलम किती? 395. आता लोक असं म्हणतात की 400 झाले, 450 झाले, 500 झाले. या 395च्या आतमध्ये कितीही कलमांमध्ये बदल झाले तर शेवटचं राज्यघटनेतलं कलम 395च आहे, हे लक्षात घ्या. भाग 22, परिशिष्ट 12. पूर्वी किती होते? 8. मूळ राज्यघटना लागू झाली तेव्हा भाग किती होते? 18. कलम किती होते? 395. त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे काय होईल, एखाद्या कलमामध्ये वाढ झाली, त्याला ए जोडला, बी जोडला, सी जोडला. समजा 243 हे कलम आहे. कोणत्या कशाच्या संदर्भात आहे ते? पंचायतीच्या संदर्भात आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार 73व्या घटना दुरुस्तीनुसार याच्यामध्ये बदल झाला. काय कुठपासून झाला? पार ए पासून झाला. बरोबर. त्याच्यानंतर पुढे परत 243 पार झेड डी पर्यंत इतकी कलम त्याच्यामध्ये वाढली. ते जो ग्राम प्रशासनाचा ग्रामपंचायत जो भाग आहे सरांनी घेतलेला तो बघितला, तुमच्या ही सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता परिशिष्ट भाग आणि कलम आपण शिकलो. मग काय विचारलंय, कितव्या परिशिष्टामध्ये पंचायतीच्या कार्यात शिक्षण या विषयाचा अंतर्भाव केला? सगळ्यात पहिला परिशिष्ट माहित पाहिजे. पंचायती कशात आहेत? 73व्या घटना दुरुस्तीनुसार 73व्या घटना दुरुस्तीनुसार एक परिशिष्ट जोडलं गेलं. ते परिशिष्ट जे आहे तर कोणतं परिशिष्ट आहे? ते 11वे परिशिष्ट आहे. या 11व्या परिशिष्टामध्ये काय जोडलंय? पंचायतीचा विषय जोडला, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये किती विषय हस्तांतरित केलेले आहेत? 29. हा पेपरला येऊ शकतो. किती विषय हस्तांतरित केलेले आहे? 29. मग 11व्या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तर 12व्या मध्ये काय जोडलेलं आहे? 74व्या घटना दुरुस्तीनुसार. बघा मी एकाच प्रश्नामध्ये किती प्रश्न कव्हर करतो, जवळपास 50 प्रश्न कव्हर होणार आहे आपल्या याच्यामध्ये. 12व्या परिशिष्टामध्ये 74व्या घटना दुरुस्तीनुसार 12वे परिशिष्ट जोडले. त्याच्यामध्ये नगर म्हणजे हे सॉरी एक मिनिट शब्द थोडासा हे करू. या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या या शहरी ज्या संस्था आहेत
नगरपालिका, महानगरपालिका या 12व्या याच्यानुसार आल्या, 11व्या याच्यानुसार कुठे आलं, काय आलं, स्थानिक स्वराज्य संस्था आले. त्याच्यामध्ये 29 विषय आहे, यातला एक विषय शिक्षण आहे. आता हे 10वे परिशिष्ट काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. 13व तर समजा नाहीच आहे. 10वं परिशिष्ट काय आहे? जे 10वं परिशिष्ट आता राज्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्याच्यावर सगळ्यात मोठी केस आता चालू आहे, त्याच्यावर खंडपीठ बसलेलं आहे 11 न्यायमूर्तींचं. या 10व्या परिशिष्टाबद्दल महाराष्ट्राचं जे राजकारण तापलेलं आहे, ते राजकारण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. ते सगळं सगळं या 10व्या परिशिष्टावर आहे. काय आहे तिथे? पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी. पूर्वी तिथं काय होतं? 1/3 सदस्य पक्ष सोडून गेले तर त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. पण लोक जथ्याच्या जथ्याने पक्ष सोडून जायला लागले आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, परत त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली. माझ्या मते ती 92वी की 96 86वी 65वी 86 सॉरी चेक करून मी तुम्हाला सांगतो. त्या घटना दुरुस्तीनुसार 2/3 जे सदस्य आहेत ते जर पक्ष सोडून गेले तर काय, 10व्या परिशिष्टानुसार पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार ते सदस्य पुढे 6 वर्ष निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरतील, अशी स्पष्ट तरतूद त्याच्यामध्ये दिलेली होती. आता आपलं उत्तर काय आहे महत्वाचं? आपलं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या 11व्या परिशिष्टामध्ये पंचायतीच्या कार्यात शिक्षण या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे. चला पुढे जाऊया. भारतीय संविधानाप्रमाणे शिक्षणाविषयी कोणत्या सूचित भारतीय संविधानाविषयी शिक्षणाची तरतूद कोणत्या सूचित समाविष्ट आहे? बघा, भारतीय शिक्षण जे आहे ते कोणत्या सूचित आहे, त्यासाठी आपल्याला सूची माहित पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सूची आहे केंद्र, राज्य, समवर्ती. आता यापैकी नाही, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. बरोबर. आता एकदम लॉजिक लावायचं. सूची म्हणजे काय? मुळात सूची कशानुसार आहे? ती सूची जी आहे ते 7व्या परिशिष्टात आहे. मग आपण परिशिष्ट पाहिलं 8वं, पण आता आपण 7व्या परिशिष्टाकडे आलो. बघा काय आहे त्याच्यामध्ये. 10वं परिशिष्ट पाहिले, सॉरी मग आपण 10वी. आता 7व्या परिशिष्टाकडे आपण आलो. 7व्या परिशिष्टामध्ये काय आहे? सूची दिलेली आहे. एक केंद्र, एक राज्य, एक समवर्ती. केंद्र ह्या वर दोनांची नावं सारखी, म्हणजे स्पष्ट उल्लेख आहे त्याचा. केंद्र म्हणजे काय? केंद्राच्या सूचीमध्ये असणारे विषय, त्याच्यामध्ये कोणते विषय आहेत. राज्याच्या याच्यामध्ये असणारे विषय. समवर्ती म्हणजे काय? केंद्र सूचीमध्ये असणाऱ्या विषयांवर फक्त केंद्र सरकारच कायदे करू शकतं, राज्य सूचीमध्ये फक्त राज्य सरकारच कायदे करू शकतं. आता समवर्ती सूचीमध्ये मात्र केंद्र सुद्धा कायदे करू शकतं आणि राज्य सुद्धा कायदे करू शकतं. आता उदाहरण देतो मी तुम्हाला, एकदम सोपं उदाहरण. बघा, याच्यामध्ये राजीव गांधीची हत्या करणारे जे आरोपी होते त्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार तमिळनाडूच्या राज्यपालांना होता. का बरं? कारण पोलीस हा जो विषय आहे, तुरुंग हा जो विषय आहे, हा विषय राज्य सूचीमधला आहे. केंद्र बघा, तेल कंपन्यांसारखा जो विषय आहे, त्यांना परवाने देणे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा आर्मी सारखा विषय आहे. ही देशाचीच असते का नाही? कधी राज्याची आर्मी पाहिली का? नाही ना. त्यानंतर विमान प्राधिकरण आहे, रेल्वे आहे. कुठल्याही रेल्वेची सुरुवात करायला, थांबवायला, त्याचे डबे वाढवायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी लागते, म्हणजेच केंद्र शासनाची परवानगी लागते. राज्याला रेल्वे मंत्री असतो का? नाही, केंद्राला रेल्वे मंत्री असतो. पुढे जाऊयात. हा काय आपला याचा विषय नाही. पुढे जाऊयात. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आता ही जी समवर्ती सूची आहे, केंद्र आणि राज्य सूची, तर ही तर ब्रिटिश कालखंडामध्ये 1935च्या कायद्यातून आपण घेतली. परंतु समवर्ती जी सूची आहे, ज्याच्यावर दोन्ही लोक कार्य करू शकतात, कायदे करू शकतात, ती घेतली होती आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून. प्रश्न येऊ शकतो, कोणाकडून घेतली होती? तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली होती. त्यांच्या देशामध्ये समवर्ती सूचीची काय होती? तरतूद होती. आता शिक्षण जो हा विषय आहे, हा भारताच्या समवर्ती सूचीमधला विषय आहे, कारण याच्यावर केंद्र सुद्धा कायदे करतं, राज्य सुद्धा कायदे करतं. उदाहरण देऊ तुम्हाला मी, RT 2009.
RT 2009 नुसार काय केलेलं आहे, काय केलेलं आहे, शिक्षणाचा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याच्यावर राज्य शासनाने काय काढले, RT आपला 2011, बरोबर. आता जी याच्यामध्ये तरतूद नाही त्यातली एक तरतूद आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे, काय, 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा आणलेली आहे. म्हणजे काय करू शकतो, त्या तरतुदींना अधीन राहून काय करू शकतो, राज्य त्याच्यामध्ये बदल प्रस्तावित करू शकतो. अशी एखादी गोष्ट झाली तर एकाच विषयावर केंद्राने आणि राज्याने कायदा केला तर केंद्राचा कायदा वरचढ ठरेल, अशी तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. चला पुढे. राज्यघटनेतील कलम 45 प्रमाणे किती वर्षापर्यंतच्या बालकाची प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल व शिक्षण याकरता तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 45 मूळ राज्यघटना, मूळ जी राज्यघटना आहे त्या मूळ राज्यघटनेमध्ये 0 ते 6 बालकांच्या संगोपनाची तरतूद नव्हती. कलम 45 मध्ये 6 ते 14 वयोगट यांना प्राथमिक शिक्षण याची तरतूद होती. कधीपर्यंत, 2002 पर्यंत. दोन 2002 ला हे कलम बदललं आणि हे काय आलं, 0 ते 6 वयोगटातील बालकांचं संगोपन व शिक्षण यांची जबाबदारी राज्याची अशी स्पष्ट तरतूद आली. मग ऑप्शन काय दिलेला आहे, 0 ते 6. 0 ते 7 नाही, 3 ते 6 पण नाही, ते 6 6 दिसते म्हणून करून टाकाल, आणि 3 ते 7 पण नाही. त्याचं उत्तर परफेक्ट काय आहे, 0 ते 6 आहे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. चला पुढे जाऊयात. खालीलपैकी राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये शिक्षण विषय तरतुदींचा समावेश केलेला आहे. आता हे उत्तर एकदम एकदम इझी आहे. मूलभूत हक्कात आहे का, आहेच. सगळ्यात महत्वाचं कलम 21A. महाराष्ट्र तत्वात आहे का, आहे. कलम 45. मूलभूत कर्तव्यात आहे का, आहे. कलम 51A कंसात K म्हणजे 11वे मूलभूत कर्तव्य. त्याचं उत्तर काय येणार आहे, वरीलपैकी सर्व. वेगळं असं काही नाही त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये, पण असा प्रश्न येऊ शकतो, यापूर्वी आलेला आहे. भारतीय शिक्षणासंदर्भातला प्राथमिक शिक्षणातला पहिला आयोग, ज्याला हंटर आयोग म्हणून ओळखलं जातं, हंटर आयोग मी तुम्हाला पहिल्याच फ्रीच्या लेक्चरमध्ये शिकवलेला आहे. हंटर आयोग म्हणून ओळखले जाते, तो कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळखंडात आला होता, याचं उत्तर पण मी ते स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं होतं की हा जो गव्हर्नर जनरल आहे अतिशय फेमस गव्हर्नर जनरल, ज्याच्या कार्यकाळामध्ये स्थानिक प्रशासनाला वाव भेटला, स्थानिक प्रशासनाचं विकेंद्रीकरण झालं, त्याचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. आता हा जो लॉर्ड लिटन आहे हा कोण आहे, हा यांनी काय केलं होतं, वृत्तपत्रावर बंधनं घातली होती, वृत्तपत्रावरची बंधनं. लॉर्ड नॉर्थब्रुकचं एवढं काही नाही, पण लॉर्ड मेयोने काय केलं होतं, भारतामध्ये पहिली जनगणना केली होती. लॉर्ड मेयोने भारतातली पहिली जनगणना, गणना 1972. या लॉर्ड मेयोचा अंदमानच्या बेटावर खून करण्यात आला, हत्या करण्यात आली. तर काय आपल्याला परीक्षेचा भाग नाही, महत्वाचं काय आहे, लॉर्ड रिपन. आणि हंटर आयोग साल कोणता आहे, 1882 83. स्पेसिफिक विचारलं तर 82 म्हणायचं, 83 नाही म्हणायचं. आता हंटर आयोगासमोर आपल्याकडून साक्ष कोणी दिली होती, महात्मा फुले. मी तुम्हाला शिकवलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं जर विचारलं, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठेही सापडणार नाही. हंटर आयोगामध्ये एकूण सदस्य किती होते, एकूण सदस्य होते 8. असा प्रश्न विचारला जाणार नाही, पण लक्षात असू द्या, काही सांगता येत नाही IBPS चं. चला, हंटर आयोग. हंटर आयोगामध्ये हंटर आयोग हा जो शब्द आहे हा भारतातल्या अजून एका गोष्टीसाठी आला होता, माहितीये का तुम्हाला. हंटर आयोग हा एका गोष्टीसाठी आला होता, सगळ्यात मोठी घटना जी भारतामध्ये घडली 1919, काय होती, आठवतोय का शब्द, जनरल डायर. आठवतोय का, काय होता तो कांड, जालियनवाला बाग. काय होता तो कांड, हत्याकांड. ह्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी
हंटर आयोग नेमला होता. मग हा हंटर आयोग आणि हा हंटर आयोग पूर्णपणे क्रॉस आहेत, वेगवेगळे आहेत, लक्षात असू द्या. हे दोन्ही आयोग एकत्र करू नका. आपल्याला सिलेबस साठी एवढाच आहे, तो दुसरा हंटर आयोग आपल्या कामाचा नाही. किमान केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी भरतीसाठी सुद्धा तरी नाही. पूर्णतः राज्यातून निर्मितीद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. स्पष्ट तरतूद आहे. याचं उत्तर मी काय तुम्हाला सांगणार नाही. एखादं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करा, प्रश्न वाचा आणि पोस्ट करा. पुढे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात भाषा या विषयाचा समावेश केलेला आहे? मगाशी मी तुम्हाला भाषा विषयाची कलम सांगितली, बरोबर. त्याच्यानंतर काय 343 पासून 351-52 पर्यंत. आता काय विचारलं त्यांनी? परिशिष्ट. आता काय विचारलंय? परिशिष्ट. मी तुम्हाला सांगितले परिशिष्ट किती आहे? 1 ते 12, बरोबर. त्यातलं 11वं मगाशी पाहिलं म्हणजे त्याचं ते उत्तर नाहीये. 12वं मगाशी पाहिलं म्हणजे ते उत्तर नाहीये. 10वं मगाशी पाहिलं म्हणजे ते उत्तर नाहीये. 7वं मगाशी पाहिलं सूचीचं, ते उत्तर नाहीये. म्हणजे आता यातलं आपण इलिमिनेट करू, बरोबर. 7 इलिमिनेट होईल, संपला विषय, बरोबर. 9, 8 आणि 6 आता यातला विषय राहिला. आता यातलं जे बरोबर उत्तर आहे ते आहे 8. भारताच्या 8व्या परिशिष्ट राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये भाषा या विषयाची तरतूद आहे. आणि भाषा या विषयामध्ये एकूण किती भाषांना अधिकृत मान्यता आहे? तर 22 भाषांना अधिकृत मान्यता आहे. आता या भाषा कोणत्या? आता तुम्ही लेक्चर पाहत असाल, तुम्ही खिशामध्ये हात घाला, 50 रुपयाची, 100 रुपयाची, किती रुपयाची नोट तुमच्या खिशातून बाहेर निघते ती बघा. त्या नोटेची पाठीमागची बाजू बघा, त्याच्यावर तुम्हाला ते मैं भारत को प्रदान करतो आहे ना ते लिहिलेलं, ते तुम्हाला किती भाषांमध्ये दिसत आहे ते एकदा वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतामध्ये एकूण अधिकृत भाषा किती. त्यात मराठी सुद्धा आहे. आताच 92व्या घटनादुरुस्तीनुसार सगळ्यात शेवटची भाषा कोणती ऍड झाली? बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी. हे 92व्या घटनादुरुस्तीनुसार या त्याच्यामध्ये भाषा काय झाल्या? ऍड झाल्या. पूर्वी 18 होत्या, आता 22 झाल्या. हे पेपरला येणार नाही, माहितीसाठी सांगितलंय फक्त. पुढे जाऊयात. 86वी घटनादुरुस्ती 2002 अन्वये राज्यघटनेमध्ये एकूण किती शैक्षणिक कलमात बदल झाला? मस्त प्रश्न आहे. आपल्याला बदल झाला माहित असतो, पण किती शैक्षणिक कलमात बदल झाला हे आपल्याला माहिती पाहिजे. तर किती आहे? आता कलम आपल्याला माहित पाहिजे. 86व्या घटनादुरुस्तीनुसार काय काय आले? कलम 21A, कलम 45 मध्ये बदल झाला आणि कलम 51A मध्ये के ऍड झालं, म्हणजे 11वे मूलभूत कर्तव्य ऍड झाले, म्हणजे 1, 2 आणि 3. असा प्रश्न विस्तार अधिकाऱ्याच्या पेपरला विचारला गेला होता की 103वी घटना दुरुस्ती जी आहे, जी EWS च्या आरक्षणासंदर्भातली जी आहे, याच्यामध्ये ही घटना दुरुस्ती करताना एकूण किती कलमांमध्ये बदल झाला होता? आणि सेम पॅटर्नचा प्रश्न इथे टाकलेला आहे. IBPS याच पॅटर्नने प्रश्न विचारते, हे मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेमध्ये EWS, मागाशी शब्द आपण वाचला, मी तो सांगितला. पुढे असा प्रश्न येणार असता तर कदाचित एवढी माहिती मी तुम्हाला सांगितली नसती. EWS आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण संसदेमध्ये पारित झालं आणि त्या आरक्षणाला नुकतीच मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवून ते व्हॅलिड ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 50%च्या वरती आरक्षण गेलं म्हणजे ते 60% आता आरक्षण होत आहे. म्हणून त्याला काय केलं? चॅलेंज केलं. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारची जी केस होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा घातली होती, ती मर्यादा ओलांडली गेली असं याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं. आणि EWSच्या आरक्षणाच्या या 10%च्या आरक्षणाला काय केलं? सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलं. EWSचे 10% आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग 102वी घटना दुरुस्ती काय आहे? 101वी घटना दुरुस्ती काय आहे? 101वी घटना दुरुस्ती काय आहे? GST संदर्भात आहे, सगळ्यात वादातीत घटना दुरुस्ती. 102वी जी घटना दुरुस्ती, 104वी घटना दुरुस्ती ती काय आहे ते चेक करून सांगायची. यातली एक जी घटना दुरुस्ती आहे ती ओबीसीचा जो आयोग आहे त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. संविधानिक दर्जा. मग जे आता संविधानिक दर्जा दिलेले असे कोणते कॅटेगरी वाईज आयोग आहेत? एक
SC, SC ST आणि OBC असे 3 आयोग आहेत. 3 आयोग आहेत. हे SC ST चा पूर्वी एकच आयोग होता. आता नंतर तो 89व्या घटना दुरुस्तीनुसार 2004च्या तो दोन्ही आयोग काय झाले वेगवेगळे झालेले आहेत. आणि हा ओबीसीचा जो आयोग आहे तो 102व्या 104व्या घटना दुरुस्तीनुसार आहे. ते बघून घ्यायचं आहे. त्याची गरज आपल्याला आहे अभ्यासासाठी. पुढे 103व्या घटना दुरुस्तीनं सेम प्रश्न परत हे झालाय, थोडासा फिरवून टाकलाय. 103व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे काय आपण काय घेतलंय की याच्यावर कोणताही प्रश्न आला शैक्षणिक संदर्भात तर तो आपल्याकडून चुकता कामा नये. 103व्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये बदल झालाय? मी जे पहिले लेक्चर घेतलं होतं त्यात एकदम डीप शिकवलेलं होतं. आता कलम 14 काय सांगतंय? समानता, कायद्यापुढे समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही कोणत्याही नागरिकामध्ये. कलम 16 काय सांगितलंय? नोकरीमध्ये समान संधी, नोकरीमध्ये समान संधी. आणि कलम 17 अस्पृश्यता निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन. आता हे 2 कलम तर कट झाले, बरोबर. राहिला कोणता? कलम 15 आणि कलम 16. मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेस सांगताना स्पष्ट सांगितलं, जे कोणी तुम्हाला आजपर्यंत सांगितलं असेल, कलम 15 जे आहे त्या कलम 15 मध्ये शैक्षणिक आरक्षणाच्या तरतुदी आहेत आणि कलम 16 मध्ये नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या तरतुदी आहे. म्हणजे शैक्षणिक आरक्षणाची वाढ करायची असेल, कमी करायचं असेल तर कलम 15 मध्ये बदल करावा लागतो आणि कलम 16 मध्ये नोकरीचे जे आरक्षण आहे ते नोकरीचे जे आरक्षण आहे ते नोकरीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये वाढ करायची असेल, कमी करायची असेल तर काय करावं लागतं? त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. यातला एकही शब्द संसदेच्या परवानगीशिवाय, घटना दुरुस्ती केल्याशिवाय, राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय होत नाही. घटना दुरुस्तीचं विधेयक जे आहे ते संसदेमध्ये मांडताना राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते आणि घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीला नामंजुरी देता येत नाही. कलम 15, कलम 16 शैक्षणिक आरक्षणाची तरतूद ही आहे कलम 15 आणि नोकरीच्या आरक्षणाची तरतूद जी आहे ती आहे कलम 16. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते खाली तुम्हाला येईल काय? ब व क बरोबर. असं जे नंतर ऑप्शन येईल त्याचं ऑप्शन असेल काय? राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये बदल झाले 103व्या घटना दुरुस्तीनुसार? तर कलम 15, कलम 16 याच्यामध्ये एक एक कलम ऍड झालं. त्या कलमानुसार ईडब्ल्यूएस ला 10% आरक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये दिलं गेलं आहे आणि ईडब्ल्यूएस ला नोकरीचं आरक्षण 10% हे नोकऱ्यांमध्ये दिलेलं आहे, राज्याकडून काढलेल्या नोकऱ्यांमध्ये. म्हणजे असा या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न बघायचा आहे. 86व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्याने समावेश करण्यात आले. ते कितवे मूलभूत कर्तव्य म्हणून जोडले गेले? मगाशीच तुम्हाला मी याचं उत्तर दिलेलं आहे. याचं उत्तर 100% तुम्हाला पाहिल्या येईल. एकूण राज्यघटनेमध्ये स्वर्णसिंगची जी समिती होती, स्वर्णसिंग समिती मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यानुसार 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली गेली. 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य जोडली गेली. मूलभूत कर्तव्य जोडताना कलम 51 चा मध्ये भाग ए असा जोडला गेला आणि भाग 4 जी मार्गदर्शक तत्त्वे होते त्याच्यामध्ये भाग 4 जोडला गेला. म्हणजे काय काय ऍड झालंय? 86 आपल्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार काय काय ऍड झालं? 4A ऍड झाला, 51A ऍड झाला. मग 51A मध्ये ए बी सी डी ई एफ जी एच आय जे पर्यंत, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे म्हणजे हे एकूण 10 कलम जे पर्यंतची नोंद त्याच्यामध्ये केलेली होती. आणि 15 झाले, 51 आहे, जे पर्यंत 10 झाले आणि पुढे जे कलम ऍड झालं 11वं के. कितवं मूलभूत कर्तव्य ऍड झालं? 11वे मूलभूत कर्तव्य ऍड झालं 86व्या घटना दुरुस्ती नुसार. म्हणजे थोडक्यात काय की आपण जे आता जे प्रश्न पाहत आहोत, जे टेस्ट पाहत आहोत, कुठलाही एक टॉपिक आपला झाला की भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदीवरील कोणताही प्रश्न आला तर त्याच्यावर कितीही उलटापालटा फिरून प्रश्न आला IBPS ने टाकला तरी सुद्धा त्या प्रश्नामधला कमीत कमी 4 प्रश्न, कमीत कमी सांगतो तुम्हाला
मित्रांनो 4 ते 5 प्रश्न या टॉपिकवर राहणार आणि आपला ह्या टॉपिक मधला एकही प्रश्न चुकता कामा नये आणि कुठल्याही टेस्टचा अभ्यास करताना तुम्हाला मी एक यशाचा मूलमंत्र सांगतो. रोज ना रोज तुम्हाला आज तुमच्याकडे मे महिना आहे. तुम्ही रोज शाळा जरी असली तरी रोज संध्याकाळी स्वतःला 15 मिनिटं द्या. 15 मिनिटं जास्त देऊ नका. डिसिप्लिननी 15 मिनिटं द्या आणि त्या मोबाईलवर द्या. तुम्हाला मोबाईल खेळता खेळता द्या. मोबाईलवर 15 मिनिटं द्या आणि तुम्ही काय करा माहितीये का? रोज ना रोज रोज फक्त 15 प्रश्नांचा अभ्यास करा. रोज फक्त 15 प्रश्नांचा अभ्यास करा. पण तो अभ्यास करताना त्या प्रश्नाचे जे ऑप्शन्स असतील ते ऑप्शन कशाशी संदर्भात आहेत. म्हणजे याच्यामध्ये दिलं काय आहे? मूलभूत कर्तव्य नव्याने समावेश झाले तर 9वे 10वे कोणतं मूलभूत कर्तव्य आहे ते पण चेक करा. 12वे नाही, त्याच्यामुळे प्रश्नच नाही आणि मग त्याच्यानुसार तुमचा अभ्यास इतका डीप होत जाईल. जेव्हा तुम्ही उद्या 15 प्रश्न घेणार आहे त्यातल्या आदल्या दिवसाचे 15 प्रश्न रिवाइज करा. असं जर तुम्ही 100% महिनाभर जर केलं मित्रांनो, तर केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी भरतीमध्ये यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हा तुम्हाला मी शब्द देतो. आणि आजची ही टेस्ट तुम्हाला आवडली असेल, या टेस्टमध्ये काही तुम्हाला शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपला जो कोर्स आहे या अशाच पद्धतीने रन होणार आहे. टॉपिक होईल, त्याच्यावर टेस्ट होईल आणि आपले काय होतील सगळे प्रश्न अतिशय योग्य पद्धतीने कव्हर होतील. आजचा याचा भाग इथे संपला असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.